विशेष? अमेरिकेत आम्ही ह्या गोष्टी खूप मिस करतो, असं सगळं एकत्र येणं, असं सगळं एन्जॉय आम्ही. मला वाटतं 37 की 38 पतंग एका दिवसात कापलेले आहेत. काहीतरी कमावण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. कसे आहात सगळे? मजेतच असाल. मी श्वेता खरोटे तळेगावकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोमेंट्स विथ श्वेता. आज काय विशेष? चला बघूया. स्पीकर सेट करण्याचं काम सुरू आहे. आता मस्त इथे गाणे वाजणार आहेत छान छान, हो ना विधान? आणि मग विधान काय म्हणणार? डीजे वाले बाबू मेरा गाना चला दो, डीजे वाले बाबू मेरा गाना चला दो. हाय विधान, गुड मॉर्निंग. हे विधानचं मास्क आहे का? मस्त आहे रे. कोण आहे हा? कवट्या महाकाळ. बापरे, घाबरले रे सगळे. जोरात जोरात. संपूर्ण संक्रांती सेलिब्रेशन मध्ये माझा विधान एकटा असा होता जो स्टार्ट टू एंड कंटिन्यू नाचत होता. विधानला नाचायला प्रचंड आवडतं आणि तो फक्त चान्स शोधत असतो, आणि त्याला त्याची माणसं दिसली सगळी त्याच्यासारखी नाचणारी माणसं दिसली, त्यामुळे त्यांना नाचण्याचा एकही चान्स सोडला नाही. मस्त एन्जॉय करत होता विधान. डुगूला आणि विधानला एकमेकांसोबत टाइम स्पेंड करायला खूप आवडतं, त्यामुळे पूर्ण संक्रांतीत त्यांनी एकमेकांना सोडलंच नाही. अगदी खेळण्यापासून खाण्यापिण्यापासून ते पतंग उडवण्यापर्यंत दोघं सोबत होते. मस्त एन्जॉय करत होते छान, कारण आता पुन्हा 1-1.5 वर्षांनीच भेटतील दोघं, तर छान वाटत होतं दोघांना पण. अनिकेतला हल्ली ऑफिसमध्ये बऱ्यापैकी वर्कलोड असतो, तरी पण तो वेळात वेळ काढून माझ्यासाठी इतकं बडोद्यापर्यंत आला की आम्हाला सोबत टाइम स्पेंड करता येईल, म्हणून मला इतकं बरं वाटलं. आणि खरोखर अनिकेतसोबत मला आणि विधानला खूप आवडतं, त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलं अनिकेत आल्यामुळे. आई, बाबा आणि विधू, आमचं असं गोड ट्रँगल. अगदी लहान असल्यापासून ते आत्तापर्यंत मी अगदी ताईच्या मागे पुढे फिरत असते, आणि आजही तेच आहे. जरी मला बाळ झालंय, जरी तिलाही मुलगा आहे, तरी मी तिची पाठ काही सोडत नाही. मी अजूनही तिच्या मागे पुढे असते, आणि इथे तुम्हाला दिसतच असेल. आणि नाशिकला जसं छान टाइम स्पेंड केला, तसं संक्रांतीच्या निमित्ताने बडोद्याला म्हणजे माझ्या सासरी सुद्धा आम्ही सगळ्यांनी खूप छान टाइम स्पेंड केला एकमेकांसोबत. खूप मजा केली, खूप मस्ती केली, खूप सगळ्या आठवणींची शिदोरी इथून सुद्धा आम्ही घेऊन चाललो आहोत पुढच्या 1-1.5 वर्षांसाठी. ही विधानची जीवाला बरं वाटतं आजी. वृषालच्या आत्या आहेत या, फार आवडतात विधानला. विधानची आणि यांची फार छान गट्टी जमली आहे.
आमच्या लग्नाच्या रिसेप्शन नंतर जिजू फर्स्ट टाइम आले आहेत बडोद्याला. त्यांना इकडची संक्रांत एन्जॉय करायची होती आणि अर्थातच वृषूसोबत त्यांना वेळ घालवायचा होता. ते खरं कारण की वृषाला आले आहेत आणि त्यांना भेटायचं म्हणून ते स्पेशली तिकडे आले आणि संक्रांतसुद्धा आमच्यासोबत सेलिब्रेट केली आणि त्यांनासुद्धा खूप मजा आली यावर्षी. असं तर संक्रांतीमध्ये उंदीव, जिलेबी, फाफडा असं सगळं खातात. तर आम्ही जिलेबी आणली आहे, त्यानंतर डाळवडे आहेत आणि असं सगळं मस्त आम्ही स्नॅक्स एन्जॉय करणार आहोत. आता आम्ही घेतलेलं आहे गरम गरम मस्त खायला कोल्ड्रिंक्स आणि गरम गरम हे सगळं स्नॅक्स. असं सगळ्यांची मजा चालली आहे. सगळीकडचे टेरेस फुल भरलेले आहेत, खूप सगळ्या पतंग दिसत आहेत आकाशात. एकमेकांचे इथल्या इथंच पेज होऊन जातात आणि जितके पेज होतात तितकं मजा येते संक्रांतीत पतंग उडवायला. जितकी जास्त गर्दी तितकी जास्त मजा संक्रांतीत. आणि आमचंही असंच काहीसं होतंय. अनिकेत, ऋषू, जिजू, पप्पा आमचे यांचे पेज होऊन जात आहेत आणि यांच्यातच पतंगी कटतायत. आणि अर्थातच यावेळी त्यांनी रेकॉर्ड चांगलं मेंटेन केलेलं आहे. अनिकेत आणि आमच्या पप्पांनी दोघांनी मिळून मला वाटतं 37 की 38 पतंग एका दिवसात कापलेले आहेत. संक्रांतीची पूर्वतयारी अशा व्हिडिओची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे, तुम्ही तो व्हिडिओ पण नक्की बघा. खूप मजा केलेली आहे आम्ही, तुम्हाला त्यात दिसेलच. आणि आता पुढचा व्हिडिओ जो येणार आहे तो विधानच्या बोरणांचा असणार आहे. विधानचं 4थं बोरणान. आम्ही भारतात त्या दरम्यानच आलो होतो, तर त्याचं बोरणान सुद्धा तिथेच केलं. खूप छान झालं ते पण. त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे, तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खूप एन्जॉय केली यावेळीची संक्रांत. खूप मजा आली आणि आता आम्ही वाट बघत आहोत पुढच्या संक्रांतीची. बघूया योग आहे का अमेरिकेहून पुन्हा येणं होतंय का संक्रांतीपर्यंत, नाहीतर मग पुढची संक्रांत कदाचित मिस होणार आमची. बघूया आता कसं जमतंय. असं सणावाराला कोणी एकत्र आलं, आपले आपले लोक जवळचे एकत्र आले की खूप छान वाटतं. अमेरिकेत आम्ही ह्या गोष्टी खूप मिस करतो. असं सगळं एकत्र येणं, असं सगळं एन्जॉय आम्ही खूप मिस करतो. पण हरकत नाही, काहीतरी कमावण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं, तेच खरं. आणि मग इकडे 1-1.5 वर्षाची कसर आम्ही तिकडे आल्यानंतर 1-1.5 महिन्यात भरून काढतो. कारण इकडे जे 1-1.5 वर्ष नसतं केलेलं ते तिकडे येऊन 1-1.5 महिन्यात करायचं असतं. त्यामुळे खूप मजा येते तिकडे आल्यानंतर. आम्ही खरोखर भारतातल्या गोष्टींना खूप मिस करतो अमेरिकेत. पण त्यातले त्यातही माझा प्रयत्न असतो की अमेरिकेत आपले सण आपल्याला वाटावं की छान, हो आपला सण आहे असं. मी काहीतरी धडपड करून करत असते सगळ्या गोष्टी. या संक्रांतीला मी माझ्या आईबाबांना खूप मिस केलं. बाबांना पॉसिबल नाही झालं कामामुळे येणं, पण आईबाबा नेक्स्ट संक्रांतीमध्ये मला तुम्ही तिथे हवे आहात. आपल्याला सोबत खूप मजा करायची आहे. मिस यू आईबाबा. लहानांमध्ये लहान बनून जगायचं आणि मोठ्यांमध्ये मोठ्यांसारखं राहायचं, हेच तर खरं जगणं आहे आणि हीच तर जगण्याची कला आहे असं मला तरी वाटतं. आणि ही आहे संक्रांतीच्या दिवशीची संध्याकाळ. तर संध्याकाळी सुद्धा तितकीच मजा येते जेवढी दिवसभर पतंग उडवायला मजा येते. संध्याकाळी इथे आम्ही हे दिवे उडवतो, म्हणजे हे लॅम्प जे असतात ते. आणि इकडे खूप सगळे फटाके वाजतात, खूप सगळे आतषबाजी होते, रोषणाई असते, खूप मजा येते. गावातल्या एरियात जास्त होते आतषबाजी. तर तुम्हाला इथे दिसत असेल आम्ही लॅम्प सेट करतो आहोत हे, आणि हे लॅम्प उडवायला सुद्धा खूप छान मजा येते. वा 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 वा.
आता इकडे खूप सगळे फटाके सुद्धा वाजतील आणि आम्ही सुद्धा टेरेसवर छान छान फटाके वाजवणार आहोत. आमची ही दिवाळीच म्हणावी. नाशिकला जसं पुन्हा एकदा दिवाळी सेलिब्रेट केली तसं बडोद्याला सुद्धा पुन्हा एकदा यांच्यासोबत फटाके उडवण्यात एक वेगळीच मजा येणार आहे. माझं विधान कशालाच घाबरत नाही या छोट्या फटाक्यांपासून. आता तर म्हणतो आई मला बॉम्ब उडवायचा आहे. म्हटलं बघूया नेक्स्ट टाइम, आपण नेक्स्ट इयर बघूया. मलाच भीती वाटते पण तो पठ्ठा कशाला म्हणून घाबरत नाही. आजचा व्हिडिओ आणि आमचं संक्रांतीचं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.